हे आहे माझ्या बाळाच्या जन्माची फोटो आणि तिचं वेट, आणि हे आहे माझ्या बाळाचं आत्ताचं फोटो आणि वेट. हॅलो, नमस्कार. मी आहे पायल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी माझ्या बाळाचं वजन कसं वाढवलं ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. मला एक कॉमेंट आली होती की माझ्या बाळाचं वजन मी कसं वाढवलेलं आहे, आणि काही कॉमन प्रश्न असे होते की माझ्या बाळाचं जन्म वेट म्हणजे बर्थ वेट किती होतं आणि आत्ताचं वेट किती आहे, आणि जर ते कमी होतं तर ते कसं वाढवलं आहे, ते या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात पहिले मला सांगायचं आहे की प्रत्येकाचं बाळ हे स्पेशल असते. प्रत्येकाने आपल्या बाळाचं कंपॅरिझन हे दुसऱ्या बाळांसोबत करू नये. प्रत्येक बाळाची ग्रोथ ही वेगवेगळी असू शकते. तर मी माझ्या बाळाचं वजन कसं वाढवलं आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. माझा पर्सनल अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. जेव्हा माझ्या बाळाचा जन्म झाला तेव्हा तिचं वजन 2 किलो 200 ग्राम असं होतं, आणि आता ती 2 महिन्याची पूर्ण झालेली आहे आणि तिचं वजन 5 किलो आहे. तर मी हे तिचं वजन कशा पद्धतीने वाढवलं आहे तर मी तुम्हाला सांगते. ह्याचं 0 ते 6 महिन्याचं बाळ तर काहीच खात नाही, तर त्यांचं वजन कसं वाढवायचं हा प्रश्न तुम्हाला आला असेल. 0 ते 6 महिन्याचं बाळ हे काहीही खात नाही, तर ते फक्त दुधावरती अवलंबून असते. एकतर ते आपलं ब्रेस्ट मिल्क असतं किंवा दुसरं म्हणजे फॉर्म्युला मिल्क. तर मी माझ्या मुलीला सध्या कम्प्लिटली ब्रेस्ट फीड करत आहे. जन्म झाल्यानंतर पहिले 2 दिवस मी तिला फॉर्म्युला मिल्क दिलेलं. माझं C-सेक्शन झाल्यामुळे मी सुरुवातीला दूध पाजू शकत नव्हते, तर मी तिला पहिले 2 दिवस फॉर्म्युला मिल्क दिलं, आणि तिसऱ्या दिवसापासून मी तिला कम्प्लिटली ब्रेस्ट मिल्क देत आहे. जसं की आपल्याला डॉक्टर सांगतात की बाळाला प्रत्येक 2-2 तासांनी दूध पाजायचं, तर त्या पद्धतीने मीही फॉलो केलं. प्रत्येक 2-2 तासांनी मी माझ्या मुलीला दूध पाजायचे. हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत म्हणजे 3 ते 4 दिवस मी तिला 2-2 तासांनी दूध पाजायचे. त्यानंतर मी ऑन डिमांड फीडिंगला सुरुवात केली, म्हणजे जेव्हा बाळाला भूक लागली असेल तेव्हाच मी तिला दूध द्यायची. नॉर्मली लहान बाळ भरपूर वेळ झोपतात, तर मी तिला झोपू द्यायची, आणि ती नॉर्मली 2 ते 3 तासाच्या नंतर उठायची. तिला भूक लागली की ती स्वतःहून उठायची. मग मी तिला ब्रेस्टफीड करायची, आणि ती 2 ते 3 तासाच्या मध्ये नाही उठली तर मी 3-3.5 तासापर्यंत वाट बघायची, आणि नाही उठली तर मग मी तिला स्वतःहून उठवून ब्रेस्टफीड करायची. तुम्ही भरपूर लोकांकडून ऐकलं असेल की काही वेळ बाळाला एका ब्रेस्टनी मिल्क पाजायचं आणि काही वेळानंतर दुसऱ्या साईडनी ब्रेस्ट मिल्क पाजायचं, पण मी तसं नाही केलं. ज्या वेळेस तिला दूध पाजायची एका वेळेस म्हणजे ॲट अ टाईम एकाच ब्रेस्टचं मिल्क तिला पाजायची. पूर्ण तिचं पोट भरेपर्यंत एकाच ब्रेस्ट मिल्कनी पाजायची. आणि जेव्हा सेकंड टाईम जेव्हा म्हणजे 2 ते 3 तासानंतर जेव्हा ती दूध प्यायची तेव्हा मी तिला दुसऱ्या मिल्क पाजायची. काय असतं, जेव्हा बाळ दूध पिते आपलं जे ब्रेस्ट मिल्क आहे ते सुरुवातीला पाण्यासारखं असते. जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर सुरुवातीचं जे मिल्क आहे ते पाण्यासारखं पातळ असते, आणि काही वेळानंतर ते घट्ट असं दूध येतं. तर हे जे घट्ट दूध असतं त्याच्यामध्येच मेन न्यूट्रिएंट असतात. स्टार्टिंगचं जे दूध असतं ते पाण्यासारखं असतं, त्याने फक्त बाळाची तहान भागल्या जाते. मेन जे न्यूट्रिएंट्स आहे ते नंतरच्या दुधामध्ये जे पांढरं दूध असतं त्यामध्ये असतं. तर त्यामुळे बाळाला पूर्ण वेळ एकाच ब्रेस्टचं मिल्क पिऊ द्या, आणि नेक्स्ट टाईम जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजणार आहात तेव्हा दुसऱ्या ब्रेस्टचं मिल्क पूर्णपणे तिला पिऊ द्या. दुसरं म्हणजे बाळाची झोप होणं खूप जास्त गरजेचं आहे. बाळामुळे मी ठरवलं की बाळाची झोप पूर्ण होऊ द्यायची, आणि त्यातही मी एक विंडो फॉलो करायची. 2 ते 3 तासपर्यंत मी तिची वाट बघायची. ती मॅक्झिमम टाईम ती स्वतःहून उठायची. नाही उठली तर मी 3.5-4 तासपर्यंत वाट बघायची, आणि नाहीच उठली तर मग मी स्वतःहून तिला उठवायची. पण 3.5 ते 4 तासाच्या वर वेळ होऊ द्यायचा नाही, त्याआधीच आपल्याला दूध पाजून घ्यायचं आहे. बाळाची मालिश झाल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर बाळ भरपूर वेळ झोपतं, तर त्याला छान स्वेडल करून छान कपड्याने गुंडाळून त्याला झोपी घाला, जेणेकरून त्याची झोप पूर्ण होईल आणि छान झोप लागेल. तसंच अजून एक गोष्ट म्हणजे दूध पिल्यानंतर प्रत्येक वेळेस बाळाची बर्प काढणं म्हणजे ढेकार काढणं हे खूप जास्त कंपल्सरी आहे. बाळाने ढेकार नाही काढली तर बाळ काही वेळाने दूध बाहेर काढतो, किंवा कधी बाळाला उलटी होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक फीडनंतर बर्प करणं हे गरजेचं आहे. बाळाला बर्प केलं नाही तर बाळाला अनकम्फर्टेबल वाटू शकतं. आज कधी त्याला झोपायला त्रास होतो. बर्प काढल्यानंतर बाळाला खूप कम्फर्टेबल वाटते आणि खूप चांगली झोप लागते.
जसं की 0 ते 6 महिन्यांचं बाळ हे पूर्णपणे आईच्या ब्रेस्ट मिल्कवरती डिपेंड असते, तर आईचं डाएट, आहार हे खूप महत्त्वाचं आहे. आईने असं डाएट घेतलं पाहिजे ज्याच्यामध्ये तिला सगळं काही मिळेल. सगळ्या हिरव्या भाज्या, डाळी हे सगळं काही तुमच्या आहारामध्ये असायला पाहिजे. तुम्ही ड्रायफ्रूट्सचे जे लाडू असतात ते सुद्धा बनवून खाऊ शकता. तुम्ही जे काही खाणार आहे त्यातूनच बाळाला दूध मिळणार आहे आणि त्यातूनच बाळाची ग्रोथ होणार आहे. त्यामुळे तुमचं डाएट हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. मी माझ्या डाएटमध्ये दुधामध्ये टाकून प्रोटीन पावडर पिते. त्यानंतर मी नॉनव्हेज खात नाही, परंतु अंडे खाते, तर डेली 1 अंडं खाते. त्यानंतर फ्रूट्स खाते. फ्रूट्समध्ये पपई खाते. फ्रूट्समध्ये पपईमुळे मला भरपूर मदत होते. माझा हा पर्सनल अनुभव आहे की पपई खाल्ल्यानंतर मला माझं ब्रेस्ट मिल्क वाढल्यासारखं मला नेहमी वाटते. तर हा माझा पर्सनल अनुभव आहे. तर अशा पद्धतीने मी तिचं दूध पाजण्याचा पॅटर्न फॉलो केला आणि 1 हप्ताही कंटिन्यू ठेवला आणि 1 हप्त्यानंतर मी तिचं वजन चेक केलं की मी जे पॅटर्न फॉलो करत आहे ते बरोबर आहे की नाही. तर 1 हप्त्यानंतर चेक केल्यानंतर तिचं वजन 200 ग्राम वाढलं. म्हणजे 1 हप्त्यामध्ये तिचं वजन 200 ग्राम वाढलं. तर त्यावरून मला कॉन्फिडन्स आला की मी जे पॅटर्न फॉलो करत आहे ते बरोबर सुरू आहे. नंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्ट्रेस. ब्रेस्ट मिल्कवर असणाऱ्या आईंनी बिलकुलही स्ट्रेस घ्यायचा नाही, कारण स्ट्रेस घेतल्यामुळे आपले हॉर्मोन्स जे आहेत ते चेंज होतं आणि त्याचा परिणाम आपल्या ब्रेस्ट मिल्कवरती होतो. जर आपण जास्त स्ट्रेस घेतलं तर आपलं दुधाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण जितके जास्त स्ट्रेस फ्री राहू तेवढा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला या व्हिडिओवरून काहीतरी शिकायला मिळालं असेल. तर तुम्ही नक्की ज्या गोष्टी तुम्हाला पटल्या असतील त्या तुम्ही नक्की अप्लाय करून बघा आणि तुमच्या बाळाचं वजन वाढत आहे की नाही हे मला नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.